अलीकडे की नाही थालीपीठाचे स्टॉल किंवा मग थालीपीठाचंच अख्खं हॉटेल बघायला मिळतं, जिथं की वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ असतात बरं का. लोकांना ना आत्ता त्या गोष्टीचा जरा क्रेज वाटायला लागलाय. नाहीतर मी तुम्हाला सांगू का, शनिवार म्हटलं ना अर्धी शाळा असायची आणि आमच्या डब्यामध्ये फिक्स असायचं थालीपीठच. पाठ झालं होतं अक्षरशः की शनिवार डबा उघडला की त्याच्यामध्ये ते थालीपीठ. तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सालं काढून घेतलेली काकडी जी की किसून घेतली आहे. बटाटा सुद्धा सेम तसंच करायचं, सालं काढायची, किसून घ्यायचा आणि तो धुवून घ्यायचा, त्याच्यात स्टार्च असतात ना त्याच्यामुळे. मेथीला सुद्धा मीठ लावून घेतलंय, कोबी सुद्धा बारीक चिरून घेतलाय, भोपळ्याची सालं काढल्यात, तो किसून घेतलाय आणि जास्त प्रमाणामध्ये कांद्याचा वापर केलाय. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं करत असताना कष्ट पडतात हे कापायचे. तुम्ही चॉपरच्या मदतीने ते कापून घ्या, पण बारीकच कापायचं. अजिबात दाताखाली जास्त त्याचे ना दरदरीत लागलं नाही पाहिजे असं कापून घ्यायचं. लसूण, मिरची आणि आल्याची पेस्ट करायची. आता मी तुम्हाला पिठाचं प्रमाण सांगते. 2 वाटी गव्हाचं पीठ, 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी बाजरीचं पीठ. हेच योग्य प्रमाणे हेच ठेवायचं, ह्याच्यामध्ये अदलाबदल करायची नाही. जास्त काही मसाले वगैरे टाकायची गरज पडत नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मी इतका मोठा घाट घातलाय का? असं म्हणतात, एक वेळेस आपलं दुःख नाही सांगता आलं ना तरी सुद्धा चालेल, पण आपला आनंद मात्र आपल्या जवळच्या माणसांना ना नक्की शेअर करायला पाहिजे आणि तो वाटला पाहिजे. मी सुद्धा तेच करतेय. आपल्या चॅनलवरती जोडले गेले आहेत 17,000 सबस्क्रायबर्स. मग त्याच्या आनंदात माझ्या ज्या लोकांना माझ्या यशामध्ये आनंद वाटतो ना, त्यांच्यासाठी मी हा घाट घातलाय. सगळ्या भाज्या मी त्याच्यामध्ये मिक्स केल्या. त्याच्यामध्ये तीळ टाकलं, 2 चमचे हळदीचे टाकले, धणं आणि जिऱ्याची दरदरीत पेस्ट करून घेतलेली मी ती टाकली आणि एक्स्ट्रा काय टाकलं असेल ती फक्त धणा पावडर टाकली. चवीनुसार मीठ टाकायचं. इथं मला मिरचीचा ना खूप जास्त त्रास होतो, मला मिरची हाताला अजिबात चालत नाही, म्हणून मी पॉलिथिन बॅग वापरली, पण त्याने काही ते मळताच येत नव्हतं म्हणून ती काढली आणि छान मळून घेतलं. आणि चवीनुसार मीठ व्यवस्थित टाका, नाहीतर सगळ्या कियाकऱ्यावरती पाणी फिरून जाईल. हे ना ओल्या फडक्यावरती, सुती फडक्यावरती थापून घ्यायचं. पेशन्स ठेवायचे जरासा भाजताना. एकदा तवा तापला ना मग पटापट निघतात, पण तापेपर्यंत जरासा वेळ लागतो. बाकी इतके मस्त झाले होते ना, दह्यासोबत खा.